सप्रेम नमस्कार. आपणा सर्वांचे सुहास गोखले इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रॉलॉजीमध्ये सहर्ष स्वागत करतो. आज आपण एक केस स्टडी पाहणार आहोत. विवाह, जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा, सहजीवनाची, स्थैर्याची आणि सामायिक भविष्याची सुरुवात. बहुतेकांच्या बाबतीत विवाह ही वाऱ्याची झुळूक यावी इतकी सहज, सरळ आणि अशीच घडून येणारी घटना असते. योग्य जोडीदार थोड्याशाच प्रयत्नात समोर येतो, रेशीम गाठ जुळते आणि संसार सुरू होतो. थोडे रुसवे, थोडे फुगवे होतात, पण संसार सुखाच्या हिंदोळ्यावर झुलतो, फुलतो, बहरतो. पण काहींच्या बाबतीत विवाह एक हुलकावणी ठरते. चैतन्याचे नेमके असेच झाले. दिसायला चांगला गोरागोमटा, स्मार्ट, उच्च शिक्षित, नामांकित कंपनीत नोकरी, चांगला पगार, स्थिर करिअर, घर, चारचाकी, सगळे काही होते. स्थळांच्या उड्या न पडतील तर नवल. पण नशिबात काही वेगळेच लिहून ठेवलेले असणार. स्थळे आली, काही जुळलीसुद्धा, पण शेवटच्या क्षणी काहीतरी बिघडले. कधी गैरसमज, कधी अचानक नकार, कधी परिस्थितीच बदलली. घरच्यांची चिंता वाढत गेली. अजून नाही का जमले कोठे? प्रश्न टोचू लागले. वय वाढत होतं आणि विवाहाचा प्रश्न आता गंभीर होऊ लागला होता. होईल रे लग्न, त्यात काय विशेष, असा सुखसंवाद बघता बघता, अजून झाले नाही का लग्न, अशा कोणत्या अप्सरेची वाट पाहतो आहेस, अशा कुत्सित टोमण्याचे वळण घेऊ लागतो. आणि मनात नकळत एक शंका चैतन्याला छळू लागली. माझ्यातच काहीतरी चूक आहे का? माझ्या नशिबात विवाह आहे का नाही? हाच प्रश्न घेऊन चैतन्य माझ्यासमोर बसला होता. पण खरंच विवाह नाहीच का चैतन्याच्या नशिबात, की वेळ अजून आलेली नाही? ही समस्या नकाराची आहे का योग्य वेळेची? ही केस स्टडी उलगडेल. विलंब का झाला,